नमस्कार सर्वांना। आजचा आपला विषय आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे। कारण राज ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकारी यांना आदेश दिलेला आहे की युतीच्या कोणत्याही विषयावरती चर्चा करायची नाही, कोणत्याही पत्रकाराला बाईट द्यायची नाही, कोणत्याही मीडियाला तुम्ही बाईट द्यायची नाही। कारण त्यांनी सर्व अधिकार त्यांनी स्वतःकडे ठेवलेले आहेत, असे प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आदेशच त्यांनी दिलेले आहेत। तर हा विषय होणारच होता। कारण राज ठाकरे ज्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाची वाटचाल चालू असते, त्यांचे विचार वेगळे आहेत। जसे उद्धव ठाकरेंचे विचार वेगळे आहेत, तसे राज ठाकरेंचे विचार वेगळे आहेत। राज ठाकरेंचं मराठी भाषेविषयीवरती प्रेम आहे, मराठी भाषेसाठी त्यांची तळमळ आपण बघतो इतक्या वर्ष झालं। पण त्याच विरोधात उद्धव ठाकरेंची वेगळी विचारधारा आहे, त्यांनी काँग्रेसचा हात धरलेला आहे आणि राष्ट्रवादीसोबत त्यांचं सांधन आहे। तर त्यानिमित्ताने राज ठाकरेंना त्या गोष्टी मला असं वाटतं की त्या गोष्टी त्यांना खटकत असणार आहेत। कारण येणाऱ्या काळामध्ये जसं आता युतीची चर्चेची वावडी उठत आहे, मला नाही वाटत की ह्यांची इलेक्शनपर्यंत युती टिकेल म्हणून। आणि निश्चितच मी तुम्हाला आजच सांगतो की ह्यांची कोणत्याही महानगरपालिकेला असेल कुठेही राज ठाकरे उद्धव ठाकरे इलेक्शनमध्ये एकत्र येऊ शकत नाहीत। कारण का दोघांच्याही विचारधारा वेगळ्या आहेत, त्यामुळे त्या विचारधारा एकत्र आत्ता मराठीच्या मुद्द्यासाठी हिंदी सक्तीच्या विरोधात हे लोक एकत्र आले, नक्कीच आले, पण हे पुन्हा इलेक्शनमध्ये एकत्र येतील याची शंका आहे। आणि तुम्ही आत्ताच जाणून घ्या की हे दोघं कधीही इलेक्शनमध्ये एकत्र येणार नाहीत असं मला तरी वाटतं। तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद। अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।